नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PS पाटील, विषय भूगोल, महाराजा सयाजीराव गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प मालेगाव नाशिक. या तासिकेमध्ये आपण प्रक्रम क्रमांक 8 भूगोल स्वरूप व्याप्ती या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अगदी प्राथमिक इयत्तेपासून माध्यमिकच्या प्रत्येक वर्गामध्ये तुम्ही भूगोलाचा अभ्यास केलेला आहे. खऱ्या अर्थाने परिसर अभ्यास ते जागतिक भूगोल अशा पद्धतीने भूगोलाचा अभ्यास हा होत असतो. त्यामध्ये पर्यावरण असेल, आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास असेल, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आपण भूगोलामध्ये करतो. खऱ्या अर्थाने भूगोल समजून घेण्यासाठी निसर्गाची मैत्री असावी लागते आणि त्यानुसारच आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास किंवा विचार करता येतो. खऱ्या अर्थाने मानव आणि त्यांचे भौगोलिक पर्यावरण यांच्या परस्परांसंबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. हे बघा, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, मानव आणि त्याचे भौगोलिक पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. आता भूगोल ही एक प्राचीन शास्त्रशाखा आहे. या शास्त्रशाखेमध्ये पृथ्वीवरील घडामोडींचा अभ्यास केला जातो. भूगोल विषयाची व्याप्ती विस्तृत आणि सखोल आहे. खऱ्या अर्थाने भूगोल विषयाच्या प्राकृतिक आणि मानवी अशा 2 प्रमुख शाखा आहेत. भूगोलाच्या नैसर्गिक घटकांचा आणि घडामोडींचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. म्हणजेच पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये शिलावरणाच्या अभ्यासात प्रामुख्याने भू म्हणजे जमिनीशी संबंधित विषयांचा अभ्यास केला जातो. जलावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील पाणी आणि त्या संबंधित विविध घटकांचा अभ्यास केला जातो. वातावरणाच्या अभ्यासात वायू किंवा हवा आणि त्यांच्या पृथ्वीसभोवतालचे आवरण या विषयांचा अभ्यास केला जातो. जीवावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील सजीव आणि त्यांचा पृथ्वीवरील अन्न घटकांशी येणारा संबंध या सहसंबंधाचा अभ्यास केला जातो. खऱ्या अर्थाने भूगोलाच्या बाबतीत बारकाईने जर आपण बोललो तर पृथ्वीवरील अनेक भूठाव असतील, भूस्वरूप असतील, भूमिस्वरूपे असतील यांचा देखील अभ्यास, त्यामध्ये पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल, महासागर असेल, नद्या असतील, सरोवरे असतील, वाळवंट असतील, अशा अनेक घटकांचा अभ्यास देखील भूगोलामध्ये केला जातो. त्यामध्ये नैसर्गिक पर्यावरणानुसार मानवाच्या विकासाला वाव मिळतो किंवा मर्यादा पडतात, हाही अभ्यास आपण भूगोलाच्या अभ्यास शाखेमध्ये करत असतो. मानवी भूगोलात मानवाने प्राकृतिक घटकांचा उपयोग करून उभारलेले आपले स्वतःचे विश्व किंवा मानवी घटक यांचा अभ्यास केला जातो. यात प्रामुख्याने आर्थिक क्रिया असतील, सामाजिक रचना असेल, राजकीय व्यवस्था, सांस्कृतिक विकास या अभ्यास विषयांचा समावेश होतो. प्राकृतिक आणि मानवी भूगोल या दोन्ही अभ्यास शाखेतील काही प्रमुख संकल्पना या महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये प्राकृतिक घटकांशी संबंधित त्या ठिकाणी मानव आपले वसतिस्थान असेल किंवा आपला विकास असेल तो त्या ठिकाणी करत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण अभ्यास केला, एखाद्या ठिकाणचं हवामान जर मानवी जीवनासाठी पोषक नसेल तर त्या ठिकाणी मानव आपले वसतिस्थान निर्माण करत नाही, परंतु पोषक हवामानाच्या प्रदेशामध्ये मानव आपले वसतिस्थान निर्माण करून आपला विकास हा साधून घेत असतो. खऱ्या अर्थाने भूगोलाच्या अभ्यासात प्राकृतिक किंवा मानवी घटकांच्या वितरणाला खूप महत्त्व आहे. भौगोलिक घटकांचे हे वितरण का किंवा कोठे किंवा कशा पद्धतीने केलं जातं, या सगळ्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला प्राकृतिक घटक महत्त्वपूर्ण वाटतात आणि प्राकृतिक घटकांशी संबंधित मानव देखील एक संसाधना म्हणून त्या ठिकाणी अतिमहत्त्वाचा घटक वाटू लागतो आणि त्यानुसारच कुठल्याही प्रदेशाचा विकास हा
होताना आपल्याला दिसून जातो. भूगोलातील प्राकृतिक किंवा मानवी घटक सातत्याने बदलत असतात, त्यामुळेच वितरणसुद्धा त्या ठिकाणी बदलत असतं. एखाद्या ठिकाणी जर चांगलं हवामान असलं तर त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय असेल, अनेक मानवी घटक त्या ठिकाणी सांस्कृतिक पर्यावरण असेल, हे विकसित होतं आणि विकसित होत असताना त्या ठिकाणी भरभराट येऊन तेथील प्रादेशिक घटकांचा देखील विकास झालेला दिसून येतो. भूगोल विषयात खऱ्या अर्थाने प्रामुख्याने इतर विषयांप्रमाणेच भूगोल अभ्यासात प्रारूप अभ्यासाचेही महत्त्व आहे. खऱ्या अर्थाने आपण जर बारकाईने भूगोलाचा अभ्यास केला तर अगदी खडक असेल, खडकांची निर्मिती असेल, खडकांचे प्रकार असतील, त्याच्यानंतर प्रावरण असेल, गाभा असेल, भूकवच असेल, भूरचना असेल, भूजल पातळी असेल, हिमनदी असेल, बर्फाच्छादित प्रदेश असतील, जलचक्र असेल, भरती ओटी, हवामानातील पर्जन्य असेल, तापमानाचे वितरण असेल, वातावरणाचे विविध थर असतील, तसेच अन्नसाखळी, अन्नस्तूप, विघटन, सूक्ष्मजीव, बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधता. आता जैवविविधतेच्या बाबतीमध्ये जर आपण बारकाईने अभ्यास केला तर भूगोल अभ्यासाशिवाय किंवा भूगोलाच्या अभ्यासाशिवाय जैवविविधता आपल्याला स्पष्टच करता येणार नाही. म्हणून भूगोल हा अतिशय महत्त्वपूर्ण घटक किंवा भूगोलाचा अभ्यास हा अतिशय महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. अगदी मानवी क्रियांशी संबंधित जरी तुम्ही अभ्यासलं तर शेती असेल, शेतीमध्ये बाजारपेठ असेल, पशुपालन, मासेमारी, वन उद्योग, खाणकाम उद्योग, मानवी वस्त्या, औद्योगिक व्यवसाय, वाहतूक, शिक्षण, संशोधन, व्यापार, तंत्रज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्राकृतिक घटकांशी संबंधित परंतु मानवी पर्यावरणावर, मानवी सांस्कृतिक पर्यावरणावर अवलंबून असलेल्या गोष्टी देखील भूगोलामध्ये समाविष्ट होतात. खऱ्या अर्थाने वितरण आणि प्रारूपाप्रमाणेच भूगोल विषयात कार्यकारण संबंधाचाही आग्रहपूर्वक अभ्यास केला जातो. त्यामुळेच भौगोलिक घटकांची कारणमीमांसा शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते. भूगोलाच्या अभ्यासात साहजिकच माहिती मिळवणे हा सर्वात प्रमुख घटक ठरतो. ही माहिती स्थळकाल सापेक्ष असते आणि त्यामुळेच भूगोलाच्या माहितीमध्ये कालमापन, प्रदेश, क्षेत्र आणि त्यातील गतिशील घटक किंवा बदल यांची शास्त्रशुद्ध नोंदणी करण्याला विशेष महत्त्व प्राप्त होते. त्यासाठी विविध भौगोलिक साधने तसेच तंत्रे वापरले जातात. विद्यार्थी मित्रांनो, भूगोलाला डायनॅमिक सब्जेक्ट म्हणजे गतिमान विषय म्हणून संबोधले जाते, कारण भूगोलाचा ज्या ज्या घटकांशी संबंध येतो ते घटक अगदी गतिमान असलेले आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ, एखाद्या प्रदेशामध्ये आज असणारे हवामान हे उद्या तशाच पद्धतीने असू शकते असे नाही, किंवा एखाद्या भागामध्ये जर भूघसर झाली तर तेथील भूरचनेमध्ये बदल होतो. हा देखील अभ्यास किंवा ही देखील गतिमानता भूगोलाच्या अभ्यासामध्ये अभ्यासली जाते. म्हणूनच भौगोलिक माहिती मिळवणे, यासाठी सातत्यपूर्ण निरीक्षण आणि संशोधन करणे, या माहितीचे विश्लेषण करणे, विश्लेषणाच्या आधारे निश्चित ठाम निष्कर्ष काढणे, या निष्कर्षातून काही भौगोलिक सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करणे, अशा स्वरूपात भूगोलशास्त्र विकसित होत आहे आणि यापुढेही विकसित होत राहील. म्हणून भूगोलशास्त्रात विकासाचे अनेक टप्पे आहेत. हे बघा, भूगोलाचा अभ्यास जेव्हा पूर्ण होतो तेव्हा अनेक टप्प्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामध्ये मानव हा केंद्रस्थानी मानला जातो, कारण मानवाशिवाय कोणत्याही नैसर्गिक तसेच प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला जाऊ शकत नाही. प्राकृतिक घटक अतिमहत्त्वपूर्ण आहेतच, परंतु त्या प्राकृतिक घटकांशी संबंधित असलेलं मानवी सांस्कृतिक पर्यावरण जर विकसित होऊ शकत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला भूगोलाच्या अभ्यासामध्ये कुठेतरी बाधा येताना दिसतात आणि त्यामुळेच प्राकृतिक तसेच मानवी घटक हे भूगोलाच्या अभ्यासामध्ये महत्त्वपूर्ण घटक ठरतात. मानवाच्या सभोवताली असलेल्या नैसर्गिक
व मानवनिर्मित घटकांना मानवाचे पर्यावरण म्हणतात. खऱ्या अर्थाने पर्यावरण विरुद्ध मानव हा आधुनिक काळात येणाऱ्या मोठा आघात किंवा मोठी समस्या आपल्याला भूगोलामध्ये किंवा पर्यावरणामध्ये आपल्याला दिसून येते. यात अर्थातच नैसर्गिक घटक हे सर्वात महत्त्वाचे असतात, कारण मानवनिर्मित पर्यावरणाचा आकृतिबंध आणि पाया हा शेवटी नैसर्गिक पर्यावरणावरच ठरत असतो. त्यामुळे जगभरातील विविध देशात विविध कालखंडात मानवाने साधलेली प्रगती आणि मानव करीत असलेले विविध उद्योग आणि व्यवसाय यावर येथील स्थानिक पर्यावरणाचा प्रचंड प्रभाव पडलेला दिसून येतो. असे असले तरी मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या प्रगतीमुळे काही काळ असे दिसू लागले की पर्यावरणाच्या मर्यादा ओलांडून प्रसंगी त्यावर मात करून मानव आपले स्वतंत्र विश्व आणि स्वतंत्र जीवनशैली निर्माण करू शकतो. यातूनच एक असाही वाद निर्माण झाला आहे की मानव निसर्गाची जीवनशैली ठरवणार की मानव आपली स्वतःची जीवनशैली निर्माण करणार. काही प्रमाणात विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवाने आपली स्वतंत्र जीवनशैली निर्माण करण्यात लक्षणीय यशही प्राप्त केले. मात्र आजही अनेक प्रसंगी निसर्गाच्या काही घटकांमुळे मानवाकडे आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रीय ज्ञान असले तरी मानव त्यावर मात करू शकत नाही, असेही दिसून आले आहे. मानवाने पर्यावरणाच्या बाबत जी काही ज्ञानसंपदा प्राप्त केली आहे ती अत्यंत तोकडी असून निसर्गचक्र किंवा पर्यावरणाची एकूण ओळख माणसाला अद्याप पूर्णपणे झालेली नाही, असाही एक मतप्रवाह व्यक्त केला जातो. हवामान बदल, भूकंप, आवर्त चक्रीवादळामुळे होणारे नुकसान, रोगराई, आर्थिक भौगोलिक विषमता अशा अनेक पर्यावरणीय समस्यांवर मानवाजवळ आजही उत्तरं नाहीत. त्यामुळे मानव विरुद्ध पर्यावरण असा जरी वाद असला तरी यात श्रेष्ठ कोण या बाबीकडे लक्ष न देता मानव आणि पर्यावरण परस्परपूरक अस्तित्व राखून पर्यावरणाच्या मदतीने शाश्वत विकास त्या ठिकाणी केला जाऊ शकतो किंवा होत असतो, याकडे अतिशय महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी अभ्यास करता येऊ शकतो आणि मानव निसर्गाशी मैत्री करून आपला विकास साधू शकतो.